नमस्कार मंडळी, मी प्रतीक कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे तारीख 1 मार्च 2024 आणि काल आपण प्रवास केला होता मुंबई ते रत्नागिरी आणि आज आपण आहोत रत्नागिरीमध्ये। आणि कालचा जो व्हिडिओ आहे तो मी अपलोड केलेला आहे, त्या व्हिडिओला नक्की प्रतिसाद द्या, एकदम व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून सांगा। आवडली तर लाईक करा, नसेल आवडली तर डिसलाईक करा। आणि आज आपण चाललेलो आहोत तारकर्ली देवबागला, तर ह्याचा व्हिडिओ तुम्हाला आज पाहायला भेटेल। तर चला भेटूया मोठो ब्लॉगवर। काल आपण आलेलो भालिवलीमध्ये राजापूर या तालुक्यात। तर आता आपण निघालेलो आहोत तारकर्लीसाठी। आपण चाललेलो आहोत तारकर्लीला। अर्धी जणं गेले आहेत पुढे, आता आम्ही 4-5 लोकच पाठी राहिलो आहे। एक गाडी आहे आणि अजून बाईक्स आहेत। ती लोक थोडंसं लवकर निघून गेले, आम्हाला उठायला उशीर झाल्यामुळे आम्ही मागे राहिलो। तर आता आम्ही निघतो आहोत। तर रुपेशच्या घरी आम्ही स्टे केला होता आज। तर रुपेशच्या घरून आता आम्ही निघालेलो आहोत मस्त भाकरी वगैरे खाऊन। खाली गेले मग चल द्या द्या सगळा बोरिया बिस्तारा घेऊन आता आपण निघालेलो आहोत। आपल्याला उठायला कारण काल ट्रॅव्हलिंग ॲक्च्युली रस्ता खराब असल्यामुळे पोचायला पण उशीर झाला आणि मग उशीर झाल्यामुळे मग आम्ही मस्त थोडंसं इकडे गावात फिरलो रुपेशच्या आणि मग फिरून आम्ही रात्री जेवून बिवून झोपून गेलो। सकाळी मस्त आरामात 8-9 वाजता उठलो। आता नाश्ता बिष्टा केला। हा रस्ता ओके, जो तो समोर होता तो हां ओके चलेगा, चलो चलते हैं अब। रुपेश त्याच्या गावातल्या रस्त्यांची घरून कुठून रस्ता बाहेर पडतो त्याची माहिती देत होता। मस्त आहे गाव, एकदम भालिवली गाव असं नावाचं आहे। मस्त छान असं गाव आहे। गावातले लोकसुद्धा खूप छान आहेत। काकीनी मस्त एकदम आपली उठाठेव एकदम हाड म्हणजे भारी केली। आणि आता आपण निघालेलो आहोत, वाजले आहेत 12। मस्त आता 12 वाजता आपण निघालेलो आहोत तारकर्लीसाठी। चला मंडई, मस्त अशी आपली आता राईड चालू झालेली आहे। वाजलेत 12। जंगलातून आता रस्ता काढत आपण आता जाऊया आपल्या पुढच्या प्रवासाकडे, पुढच्या डेस्टिनेशनकडे। चला तर मग भेटूया थोड्या वेळाने। मधली आयरवाडी मस्त आहे ना रस्ता, दोन्ही साईडला झाडी आणि एक नंबर। हो हो, मस्त अशा कोस्टल रूटनी आपण आता ड्राईव्ह करत आहोत। बोट ते पाणी कसं बाहेर येतं यार, कोळीवाडा आहे वाटतं। आणि हा जो ब्रिज मस्त दिसतो यार, नाईस व्ह्यू, एकदम कोस्टल रूट आहे एकदम। हो बोटी बघा, बोटी बोटीच बोटी। क्या हुआ? हाँ तेच तेच आहे, फिशिंग तर दिसतंय ना। वाव, फुल मच्छीच मच्छी। ती बघ मस्त लाल फिश आहे रे ते, फुल हे मच्छीचा स्पॉट, कोळीवाडा टाईप। रोजिना 2 बोटीचं नाव, नाईस नेम। फुल सगळ्या मच्छीच्याच बोट आहेत सगळ्या।
मस्त आहे यार नजारा. आता घाट गती बढाना जीवन घटाना. आपण तिकडनं असे आलो असे वर आलो. कोकणाची भाई हेच वेगळी आहे. हो हो आपण फिरून त्याच ब्रिजवर आलो यार. आपण तिकडनं खालून आलो आणि फिरून त्याच ब्रिजवर आलो. वाव मस्त हाय नजारा. बापरे बोटीच बोटी. फुल बोटीच बोटी. थांब बघा, जर हे आतल्या रस्त्याचे जे रस्ते आहेत आतलेवाले ते जर चांगले असतील तर आपला मुंबई गोवा हायवे चांगला का नाही असू शकत. कारण की बघा हा जैतापूरचा जो रोड आहे तो एक नंबर मस्त असा रस्ता आहे. घाटात पण छान आहे. त्यानंतर जो बाकीचा स्ट्रेट असा रोड आहे तो पण छान आहे. इवन हा गावातला आतला रस्ता असून एवढा जर सुंदर असू शकतो तर आपला मुंबई गोवा हायवे सुंदर का असू शकत नाही गाईज. ही विचार करण्याची गोष्ट आहे ना. बघा हा आता जो घाट चालू झाला आहे एकदम मस्त असा. बिलकुलही खड्डा नाही आहे कुठे ना रस्त्याचा कुठे पॅच मारला आहे. एकदम मस्त पूर्ण क्लीन असं डांबरीकरण आहे आणि असा मस्त रस्ता आहे. त्यामुळे गाडी चालवायला पण ना आपल्याला एक नंबर अशी मजा येते. मस्त असा टर्न आहे आणि आपला मुंबई गोवा हायवे ज्याची कंडिशन कित्येक वर्ष झाली खराबच आहेत. त्याला नुसते खड्डे पॅचिंग असं करत करत अजून आपण कोकणात येत आहोत. आणि हा रस्ता बघा किती छान आहे. आणि आता आपल्याला लागलेला आहे कणकवलीचा हायवे आणि आता आपण हायवेवरून अंगणेवाडीच्या दिशेने प्रवास करणार आहोत. पण एकंदरी हा जो रस्ता होता खूप छान आणि मस्त असा सुंदर असा रस्ता होता. चला तर आता मग हायवेला कनेक्ट होऊया आणि भेटूया हायवेला. आता आपण कनेक्ट झालेलो आहोत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग NH66ला. आपण जो आता जैतापूरवरून जो आतून रस्त्याने आलो त्या रस्त्याने आता आपण हायवेला कनेक्ट झालेलो आहोत. आणि आता इकडनं आपण मालवण येईल तोपर्यंत आपल्याला NH66नीच प्रवास करायचा आहे. मालवणचा जेव्हा फाटा येईल तेव्हा आपल्याला मालवण कट्टाहून आपल्याला अंगणेवाडीला जायचं आहे. चला तर मग भेटूया पुढे. आणि हा रस्ता तर एकदमच सुंदर आहे. त्यामुळे ह्या रस्त्याबद्दल दाखवणं आणि बोलणं म्हणजे याची माहिती सगळ्यांनाच आहे. त्यामुळे कसं आहे की हा रस्ता ऑलरेडी खूप पहिल्यापासूनच क्लिअर झालेला होता. त्यामुळे हा रस्ता खूप आधीपासूनच प्रॉपर कंडिशनमध्ये आहे. त्यामुळे ह्याचं काही अपडेट तर आपण देऊ शकत नाही. पण इवन हा रस्ता खूप छान आहे. तर चला मग आता ह्या सुंदर अशा रस्त्याचा आपण आनंद घेऊया. आता आपण जो मुंबई गोवा हायवे आहे तो आपण सोडलेला आहे. आता आपण ब्रिज खालून मालवण कट्ट्याच्या दिशेने प्रवास करत आहोत. आपण आता ब्रिज खालून राईड घेत आहोत मालवण कट्ट्याच्या दिशेने जायला. आता हा रस्ता ॲक्च्युली म्हणजे कसा इकडनं लेफ्ट घ्यायचा आहे. त्यामुळे लेफ्ट घेतला की मालवण कट्ट्याच्या दिशेने आपण जाऊ आणि तिकडनंच तारकर्ली देवबागसुद्धा येईल. सरळ 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 जायचं. ह्या रस्त्याने अंगणेवाडीसुद्धा येते आणि हाच रस्त्याने सरळ सरळ एकदम जात राहायचं. तारकर्ली देवबागसुद्धा येईल आणि अंगणेवाडीसुद्धा ह्याच रस्त्याने येईल आणि मालवणसुद्धा ह्याच रस्त्याने येईल. चला तर मग कसाल मालवण रस्ता लागला. आता मुंबई गोवा हायवेला टाटा बाय बाय केलेला आहे आणि आता कसाल बाजारपेठेतून आपण जात आहोत. मस्त असं पहिल्यांदा आपण कसाल मालवण रोडची राईड करत आहोत. हायवे पुढे एकदम मस्त होता रस्ता छान होता. आता मस्त कसाल मालवण रोडने आपण आता ट्रॅव्हल करत आहोत. मुंबई गोवा हायवेला टाटा गेलेला आहे. बघूया आता.
तर मस्त असा रस्ता आहे. जेव्हापासून आम्ही मुंबई गोवा हायवे सोडला त्यानंतरसुद्धा एवढा चांगला असा रस्ता असेल याची अपेक्षा नव्हती. पण खूप असा चांगला रस्ता आम्हाला म्हणजे मुंबई गोवा हायवे सोडल्यापासून भेटलेला आहे मालवणपर्यंत. आता आम्ही मालवणला पोचलेलो आहोत आणि मुंबई गोवा हायवे आपला चांगला होताच, पण आता त्याच्या आतमधला पण रस्ता एवढा चांगला असेल याची कोणालाही अपेक्षा नव्हती. कारण की आतल्या रस्ते गावचे जे जास्त असतात ते खराबच असतात मोस्टली. पण हा जो रस्ता आहे तो एक नंबर असा मस्त चांगला असा रस्ता आहे. घाटामध्ये पण आता आम्हाला ह्याच्या आधी पण एक घाट लागला होता, तो पण घाट एकदम मस्त होता. मस्त म्हणजे टर्निंगवर सुद्धा रस्ता बिलकुल खराब नव्हता. रस्ते वगैरे एकदम खूप असे चांगले होते, मस्त होते. आणि आत्ता पण जो आम्ही घाट चढतो आहोत त्या घाटामध्ये पण रस्ता एकदम चांगला असा पद्धतीचा आहे. एक पण खड्डा नाही, काही नाही, एकदम व्यवस्थित असा रस्ता आहे. आणि एकंदरीत गाडी चालवायला ना खूप मजा येते. कारण की हे जेव्हा असे सुंदर रस्ते असतात ना गाईज, तेव्हा गाडी चालवायला जी मजा असते ती वेगळीच असते. आणि मेन म्हणजे आपल्या कोकणात जर रस्ते चांगले असतील तर गाडी चालवायलासुद्धा मजा खूप चांगली आणि वेगळीच असते. तर मलासुद्धा आता गाडी चालवायला खूप मजा येते, खूप म्हणजे खूप मजा येते. ॲक्च्युली खरंच मला अपेक्षा नव्हती की हा आतला रस्ता एवढा चांगला असेल. आणि मॅपमध्ये दाखवता याच रस्त्याने आपण सरळ सरळ गेलो तर देवगडमध्ये पण जाऊ शकतो. आणि तुम्ही नक्की या रस्त्याने प्रवास करा. खूप असा चांगला रस्ता आहे, एकदम बिना खड्ड्याचा. जसा मुंबई गोवा हायवे आहे ना प्लेन, तसाच एकदम मस्त असा रस्ता आहे. जास्त गर्दी पण नाही आहे, पण आहे रस्ता वर्दळ असते. छान असा रस्ता आहे, मस्त घाट पण लागतात, मस्त निसर्गरम्य अशी दृश्य पण आहेत. मस्त असा एकदम आपला कोकणचा जर अनुभव घ्यायचा असेल तर ह्या रस्त्याने नक्की या. आपल्या कोकणात तसे निसर्गरम्याची जे नजारे आहेत त्याची तर काही कमीच नाही आहे. मस्त शेत, डोंगर आणि जो ओपन प्लेस येतो ना तो बघण्याची खूप मजाच वेगळी असते. आणि प्रवासादरम्यान जर आपल्या कोकणातले असे निसर्गरम्य दृश्य दिसली तर बाई प्रवासाची मजा वेगळीच असते. खूप मस्त वाटतं आहे. म्हणजे एवढं दुपारचं रखरखीत ऊन असूनसुद्धा निसर्गरम्य अशी दृश्य बघत प्रवास करायला खूप छान वाटतं आहे. आता आपण मालवणच्या दिशेने जात आहोत. म्हणजे मालवण म्हणजे देवबाग आणि तारकर्लीच्या दिशेने जात आहोत. आपण मॅपला फॉलो करत आहोत. मस्त असं आता एकदम तीव्र असं उतरण आहे. उतरणीवरून आपण अशी सरसरीत गाडी एकदम घेऊन जाऊया. बघूया पुढे एकदम जास्त तर मोठा टर्न नाही आहे ना, नाहीतर लफडा होईल भाई. मस्त रुपेश लीड करतो आहे आणि आपण त्याच्या पाठी आहोत आणि माझ्या पाठी साहिल आहे. आता बघूया. मस्त असा एक नंबर असा टर्न होता. तीव्र उतार बोलतो ना आपण, तीव्र उतार, तो तीव्र उतार होता मस्त. आणि आता आम्ही मॅपलाच फॉलो करत जात आहोत. मॅपनी एक शॉर्टकट दाखवलेला आहे, त्या शॉर्टकटच्या रस्त्याचा आम्ही यूज करतो आहे. बघूया तर आपण या शॉर्टकटनी अशी वळणं घेत कुठे पोचतो आहे. तर चला भेटू पुढे. आता आपण ॲक्च्युली ना हे गावच्या ज्या छोट्या छोट्या गल्लीसारखा रस्ता असतो ना त्या छोट्या छोट्या गल्लीसारख्या रस्त्याने जात आहोत. बहुतेक मला असं वाटतं की या रस्त्याने एस-टी वगैरे येत नाही आहे, म्हणून हा रस्ता जरा चांगल्या पद्धतीने आहे आणि गर्दीही नाही आहे. एकदम स्मूथ असा रस्ता आहे. आता सध्या आम्हीच चालतो आहे, बाकी तर अजून समोरून येत जात होते थोडे लोक. पण हा गावचा आतला रस्ता असल्यामुळे ना थोडी जी रश असते, गर्दी असते, ती थोडी कमी आहे. आणि मस्त रस्त्याच्या दुतर्फा अशी घरं आहेत, गावची मस्त घरं, आणि हे झाडांची सावलीसुद्धा आहे. त्यामुळे वातावरण पण इकडचं थोडंसं समुद्राजवळ असल्यामुळे थंड गार असं आहे. गरम होत नाही आहे रायडिंग जॅकेटमधून पण. आणि हे असं गावागावातून जायला जी मजा आहे ना ती पण वेगळीच आहे. मस्त वाटतं आहे. एकंदरीत मालवणमध्ये एंट्री करताच एकदम अशी जी फिलिंग आली ना ती एकदम मस्तसारखी अशी फिलिंग आली. आणि हे जे आपण रस्ता बघतो आहे स्टार्टिंगपासूनच, तो तर रस्त्याने तर बाई मन जिंकलं. आणि आता हे दुतर्फा घरं, मस्त सावली,
अशा घराच्या अशा रस्त्याने जाता जाता पण खूप छान वाटतं आहे. आता आपल्याला ॲक्च्युली घ्यायचं आहे लेफ्ट तारकर्लीच्या दिशेने. अरे बापरे, इथे थोडासा रस्ता छोटा असल्यामुळे लागलं आहे ट्रॅफिक. कोई ना, आपली बाईक आहे, बाईकनी मस्त आपण कोण्याकोण्याने काढून आपण पुढे जाऊ शकतो. रस्ता एकदमच थोडासा छोटा, जास्तच छोटा आहे. ते वाटतं हॉल आहे, हॉल. गावाला पण मस्त हॉलमध्ये जेव्हा लग्न असतं ना, मजा येते. या गावच्या लग्नाला जाम मजा येते. कोण कोण गावची लग्न जास्त अटेंड करतं कमेंटमध्ये नक्की सांगा त्यांनी. आणि आता आपण मला असं वाटतं आहे की मॅप आपल्याला तारकर्लीजवळ पोचवला आहे मॅपनी. तर आता आपण बघूया अजून इकडनं बीच किती लांब आहे आणि इथे बघण्यासारखं असं काय काय आहे. तर आता इकडनं 5 मिनटावर तारकर्ली बीच दाखवतो आहे मॅपमध्ये. तर चला बघूया. तारकर्ली जवळ येते तशी तशी गर्दी पण आणि वाहनांची गर्दी वाढते आणि माणसं पण सुद्धा जास्त दिसत आहेत. आणि आता होमस्टेसुद्धा चालू झालेत रस्त्याच्या दुतर्फा आणि मस्त नारळाची झाडं वगैरे पण आता यायला लागले, म्हणजे नक्कीच समुद्र जवळ असेल. तर चला आता आपण तारकर्लीला पोहोचूच आणि मग तिकडे जरा आपण समुद्राची मजा घेऊया आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. तर मंडळी, अशा प्रकारे आपण तारकर्ली आणि देवबागला आपण पोचलेलो आहोत. वाजले आहेत आता संध्याकाळचे 6. आम्ही बीच वगैरे सगळे एक्सप्लोअर केले. अजून आजूबाजूचा जो परिसर आहे तो फिरायचा बाकी आहे. पण आम्ही म्हटलं आता थोडंसं आराम करूया, थोडंसं थांबूया, रेस्ट करूया, चहा बी पिऊया आणि पुन्हा एकदा थोडा कावक झाल्यावर आपण आजूबाजूचा जो राहिलेला परिसर आहे तो फिरायला निघूया. तर ही व्हिडिओ तुम्हाला एकंदरीत कशी वाटली तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये पण नक्की सांगा की व्हिडिओ कशी वाटली. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये. आणि व्हिडिओ कशी वाटली, त्याच्यामध्ये अजून काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे यासाठी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.